गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण लेक्चरला सुरुवात करूया. आपलं कृषी घटक जे ग्रामसेवक एक्झामसाठी कृषी एक्झामसाठी अत्यंत आवश्यक आहे ते क्वेश्चन बघणार आहोत आपण. चला तर सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, मिश्र खत निर्मितीसाठी कोणता नमुना अर्ज 2 प्रतीमध्ये भरून पाठवावा? तर ऑप्शन आहे डी, सी, जे, एफ. तर कोणता नमुना पाठवा? तर नमुना ड म्हणजेच डी. मिश्र खत निर्मितीसाठी नमुना अर्ज 2 प्रतीमध्ये भरून पाठवावा. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, मिश्र खत उत्पादकाच्या दाखल्याचा वैध कालावधी किती दिवसाचा आहे? तर किती दिवसाचा आहे मिश्र खत उत्पादकाच्या दाखल्याचा वैध कालावधी? तर बघा, 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष. तर आपलं राईट आन्सर आहे 1 वर्ष. नेक्स्ट बघा, नोंदणी अधिकाऱ्याने विक्री थांबविण्याच्या सूचनेनंतर किती दिवसाच्या आत नमुना ब मध्ये प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे? तर किती दिवसाच्या? ऑप्शन आहे 30, 40, 50, 60. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याने विक्री थांबविण्याच्या सूचनेनंतर 30 दिवसाच्या आत नमुना ब मध्ये प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. नेक्स्ट बघा, तपासणी अधिकाऱ्याने विक्री थांबविण्याच्या सूचनेनंतर किती दिवसाच्या आत कारवाई करणे बंधनकारक आहे? तर बघा, इथे कारवाई करणे बंधनकारक आहे. सूचना देण्याच्या किती दिवसाच्या आत कारवाई करणे बंधनकारक आहे? तर ऑप्शन आहे 11, 21, 31, 41. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 21 दिवसाच्या आत कारवाई करणे बंधनकारक आहे. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट PYQ क्वेश्चन आहे ते. व्यवस्थित वाचा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जे कोण नवीन येतील ते, आणि ज्यांनी केले असेल त्यांनी प्लीज लाईक करा. यानंतर असेच लेक्चर होतात, जे आवश्यक आहे तेच घेणार मी आणि तेच येणार. त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा मित्रांनो. बघा नेक्स्ट, केंद्रीय सल्लागार समिती पुढीलपैकी कोणत्या बाबतीत केंद्र सरकारला सल्ला देत नाही? तर केंद्रीय सल्लागार समिती कोणत्या बाबतीत केंद्र सरकारला सल्ला देत नाही? तर ऑप्शन आहे खत विक्रेता नोंदणीबाबत, नवीन खताचा अंतर्भाव करण्याबाबत, विविध खतांच्या प्रमाणाबाबत, खतांचा नमुना घेण्याची व परीक्षणाच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. याच्याबद्दल सरकारला सल्ला देत नाही. तर बघा, आपला राईट आन्सर आहे 4 नंबर. 4 नंबर आहे आपला राईट आन्सर आहे. तर केंद्रीय सल्लागार समिती पुढीलपैकी खताचा नमुना घेण्याची व परीक्षणाच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते या बाबतीत केंद्र सरकारला सल्ला देत नाही. नेक्स्ट बघा, अर्जदाराला नोंदणी कालावधी संपल्यानंतर पुनर्नोंदणी व नूतनीकरण दाखला किती दिवसात न मिळाल्यास अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येतो? तर बघा, ऑप्शन आहे 10, 30, 60, 70. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 2. 30 दिवसाच्या आत दाद मागता येतो न्यायालयात. नेक्स्ट बघा, कायद्यानुसार एक किंवा अनेक मूलद्रव्ये पुरविणाऱ्या मूळ पदार्थाला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे 1 संयुक्त खत, मिश्र खत, खत, सेंद्रिय पदार्थ. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? संयुक्त खत असे म्हणतात. कायद्यानुसार एक किंवा अनेक मूलद्रव्ये पुरविणाऱ्या मूळ पदार्थाला संयुक्त खत असे म्हणतात. लक्षात ठेवा, PYQ क्वेश्चन आहे ते. कोणत्या प्रक्रियेत दुधाला 72 अंश सेल्सिअसमध्ये 15 सेकंद तापवावे? तर कोणत्या प्रक्रियेत? तर ऑप्शन आहे निर्जंतुकीकरण, पाश्चरायझेशन, इरिडेशन, होमोजिनायझेशन. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? पाश्चरायझेशन प्रक्रियेत दुधाला 72 अंश सेल्सिअसमध्ये 15 सेकंद तापवावे. नेक्स्ट आहे, पंचकल्याणी म्हैस. बघा, म्हशीची जात आहे पंचकल्याणी म्हैस कुठे आढळते? ऐकली होती की नाही पंचकल्याणी म्हैस? कोणी कोणी ऐकली होती कमेंटमध्ये टाका. पंचकल्याणी म्हैस कुठे आढळते? चला तर ऑप्शन आहे भारत, अमेरिका, पाकिस्तान, इस्रायल. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? पाकिस्तानमध्ये आढळते पंचकल्याणी म्हैस. नेक्स्ट बघा,
पणजी येथे कोणती संस्था कार्यरत आहे? तर कोणती संस्था कार्यरत आहे पणजी येथे? तर बघा, पंचकल्याणी म्हैस ही पाकिस्तानमध्ये आढळते. नेक्स्ट बघा, पणजी येथे कोणती संस्था कार्यरत आहे? तर कोणते? तर ऑप्शन आहे मत्स्य विज्ञान, सागरमाला, सागर विज्ञान, जलविज्ञान. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, सागर विज्ञान संस्था आहे पणजी येथे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, डायअमोनियम फॉस्फेट युरिया खतातील नत्र व स्फुरद किती असते? तर किती प्रमाण असते नत्र स्फुरदचे डायअमोनियम फॉस्फेट युरिया खतात? तर 19, 19, 18, 18, 18, 46, 10, 26. तर आपलं राईट आन्सर काय ना, 10, 26 हे आपलं राईट आन्सर आहे, लक्षात ठेवा. नायट्रोफॉस्फेटमध्ये नत्र व स्फुरद किती असते? तर नायट्रोफॉस्फेटमध्ये बघा नत्र व स्फुरद किती असते? तर ऑप्शन आहे काय 30, 30, 40, 40, 10, 40, 20, 20. तर आपलं राईट आन्सर काय ना, 20, 20. तर काय ना, 4 ऑप्शन आहे आपलं राईट आन्सर आहे. बघा नेक्स्ट, अनहायड्रस अमोनिया ही कोणत्या स्वरूपातील खत आहे? तर कोणत्या स्वरूपातील खत आहे? अनहायड्रस अमोनिया ही द्रवरूप, पावडर, दाणेदार, गाठीच्या स्वरूपातील. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, द्रवरूप. अनहायड्रस अमोनिया हे द्रवरूप स्वरूपातील खत आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते खत स्फटिकही आहे? तर कोणते खत स्फटिक आहे? तर ऑप्शन आहे अनहायड्रस अमोनिया, युरिया, अमोनियम नायट्रेट, अमोनियम सल्फेट. बघाच एकाच टॉपिकवर सर्व क्लिअर केलेलं आहे. 4 नंबर क्वेश्चनचा आन्सर काय ना, ऑप्शन नंबर 3 अमोनियम नायट्रेट हे खत स्फटिक आहे. तर स्फटिक कोणता आहे? द्रवरूप. बघा नेक्स्ट बघा, स्फटिक किंवा गोळ्यांच्या स्वरूपात मिळणारे नत्रयुक्त खत कोणते? तर कोणते स्फटिक किंवा गोळ्यांच्या स्वरूपात मिळणारे नत्रयुक्त खत? तर ऑप्शन आहे युरिया, अनहायड्रस अमोनिया, कॅल्शियम सायनामाइड, अमोनियम सल्फेट. तर आपलं राईट आन्सर काय ना, अमोनियम सल्फेट हे आपलं राईट आन्सर आहे. स्फटिक किंवा गोळ्यांच्या स्वरूपात मिळणारे नत्रयुक्त खत म्हणजे अमोनियम सल्फेट. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी विषारी नत्रयुक्त खत कोणते? तर कोणते विषारी नत्रयुक्त खत? बघा एकदम PYQ क्वेश्चन आहे हा, IMP करून ठेवा. तर ऑप्शन आहे कॅल्शियम सायनामाइड, अमोनियम नायट्रेट, युरिया, अमोनियम सल्फेट. तर विषारी नत्रयुक्त खत म्हणतायत. 6 नंबरचा क्वेश्चन आहे कॅल्शियम सायनामाइड हे आपलं राईट आन्सर आहे. कॅल्शियम सायनामाइड लक्षात ठेवा, हे विषारी नत्रयुक्त खत आहे. नेक्स्ट बघा, सुपर फॉस्फेट साठविलेल्या बारदानाच्या गोण्या कशामुळे कुजतात? तर सुपर फॉस्फेट साठविलेल्या बारदानाच्या गोण्या कशामुळे कुजतात म्हणतात? तर कशामुळे कुजतात? तर ऑप्शन आहे बुरशीमुळे, आम्लाच्या निर्मितीमुळे, पाण्यामुळे, दमट हवेमुळे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, आम्लाच्या निर्मितीमुळे सुपर फॉस्फेट साठविलेल्या बारदानाच्या गोण्या ह्या कुजतात. तर कशामुळे? आम्लाच्या निर्मितीमुळे. नेक्स्ट बघा, हवेतील आर्द्रतेमुळे पुढीलपैकी कोणते स्फुरदयुक्त खताचे घट्ट खडे होतात? तर कोणत्या खताचे होतात घट्ट खडे? असे पूर्ण ते गळा बनून जाते खताचा हवेतील आर्द्रतेमुळे. तर कोणत्या खताचा बनतो? ऑप्शन आहे अमोनियम फॉस्फेट, सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट नायट्रेट, अमोनियम पॉलिफॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर काय ना, अमोनियम फॉस्फेट नायट्रेट. लक्षात ठेवा, याचा गळा बनतो हवा लागली किंवा हवेतील आर्द्रतेमुळे ह्या खताचा पूर्ण गळा बनून जातो. नेक्स्ट बघा, कॅल्शियम सायनामाइड हाताळणीस त्रास का होतो? तर का त्रास होतो कॅल्शियम सायनामाइड हाताळणीस? तर ऑप्शन आहे तेलकट असल्यामुळे, द्रवरूप असल्यामुळे, आर्द्रता शोषक असल्यामुळे, पावडर स्वरूपात असल्यामुळे. तर आपलं राईट आन्सर काय? तेलकट असल्यामुळे आपलं राईट आन्सर आहे. कॅल्शियम सायनामाइड हाताळणे त्रास होतो. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणते नत्रयुक्त खत नळ्यांमधून जमिनीत खोलवर वायुरूपाने सोडले जाते? तर कोणते नत्रयुक्त खत आहे जे नळ्यांमधून जमिनीत खोलवर वायुरूपाने सोडले जाते? वायुरूपाने सोडले जाते म्हणतात. लक्षात ठेवा, क्वेश्चन नीट वाचत जा.
अतिरिक्त खत नळ्यांमधून जमिनीत खोलवर वायू रूपाने सोडले जाऊ शकते, असं आपण क्वेश्चन येऊ शकतो. तर ऑप्शन आहे युरिया, अमोनियम पॉलिफॉस्फेट, अमोनियम सल्फेट, अनहायड्रस अमोनिया. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, अनहायड्रस अमोनिया हे खत अतिरिक्त खत आहे आणि हे नळ्यांमधून जमिनीत खोलवर वायू रूपाने सोडले जाते. बघा नेक्स्ट, अमोनियम नायट्रेटचे द्रावण कोणत्या भांड्यात साठवावे. तर अमोनियम नायट्रेटचे द्रावण कोणत्या भांड्यात साठवावे. तर ऑप्शन आहे स्टीलच्या, पितळेच्या, लोखंडाच्या, ॲल्युमिनियमच्या. तर आपला राईट आन्सर काय ना, स्टीलच्या. अमोनियम नायट्रेटचे द्रावण हे स्टीलच्या भांड्यात साठवावे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 12 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणते खत हाताळताना चूक झाल्यास डोळे आणि श्वासनलिकेला इजा पोहोचू शकते. तर कोणते खत हाताळताना चूक झाल्यास डोळे आणि श्वासनलिकेस इजा पोहोचू शकते. तर ऑप्शन बघा, पोटॅशियम क्लोराईड, अनहायड्रस अमोनिया, कॅल्शियम सायनाईड, अमोनियम नायट्रेट. तर आपलं राईट आन्सर काय ना, अमोनियम नायट्रेट. हे खत हाताळताना चूक झाल्यास डोळे आणि श्वासनलिकेस इजा पोहोचू शकते, लक्षात ठेवा. अमोनियम नायट्रेट. नेक्स्ट बघा, पालाशयुक्त खतापैकी कोणते खत साठवणीत उत्तम प्रकारे साठविता येते. तर कोणते खत उत्तम प्रकारे साठविता येते बघा. ऑप्शन आहे पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम शोनाईड, म्युरेट ऑफ पोटॅश. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, आपलं राईट आन्सर आहे पोटॅशियम क्लोराईड. पोटॅशियम क्लोराईड हे पालाशयुक्त खतापैकी एक खत साठवणीत उत्तम प्रकारे साठविता येते. तर पोटॅशियम क्लोराईड हे कोणतं खत आहे, तर पालाशयुक्त खत आहे आणि हे उत्तम प्रकारे साठविता येते, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, लॅमिनेटेड प्लाय असलेल्या अनेक पदरी पेपर पिशव्यांमध्ये कोणत्या खतांची साठवण करावी. तर कोणत्या खतांची साठवण करावी. तर ऑप्शन आहे अनहायड्रस अमोनिया, पोटॅशियम क्लोराईड, अमोनियम पॉलिफॉस्फेट, नायट्रोफॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 14 नंबरचं नायट्रोफॉस्फेट हे आपलं राईट आन्सर आहे. लॅमिनेटेड प्लाय असलेल्या अनेक पदरी पेपर पिशव्यांमध्ये नायट्रोफॉस्फेट या खताची साठवण करावी, हे आपलं राईट आन्सर. नेक्स्ट बघा, खतविषयक नवीन कायदा केव्हा अंमलात आला. तर केव्हा अंमलात आला खतविषयक नवीन कायदा. तर ऑप्शन बघा, 25 सप्टेंबर 1985, 25 सप्टेंबर 1955, 25 ऑक्टोबर 1985, 25 ऑक्टोबर 1955. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, तर सांगा काय राईट आन्सर. तर आपलं राईट आन्सर आहे 2 नंबरचं, 25 सप्टेंबर 1955 साली खतविषयक नवीन कायदा अंमलात आला, लक्षात ठेवा. IMP आणि PIQ क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, कायद्यानुसार रासायनिक प्रक्रियांमध्ये 2 किंवा अधिक अन्नद्रव्य पुरविणाऱ्या खतांना काय म्हणतात. तर काय म्हणतात, 2 किंवा अधिक अन्नद्रव्य पुरविणाऱ्या खतांना मिश्र खते, दाणेदार मिश्रण, संयुक्त खते, रासायनिक खते. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, आपला राईट आन्सर आहे मिश्र खते असे म्हणतात, लक्षात ठेवा. सर्वांनाच माहिती असणार, कारण जे कृषीचा अभ्यास करतात त्यांना त्यांच्या नजरेखालून हे क्वेश्चन तर गेलेले आहेच. नेक्स्ट बघा, रासायनिक प्रक्रियेचा अंतर्भाव न करता एकत्र केलेल्या व 2 किंवा अधिक अन्नद्रव्य पुरविणाऱ्या खतांना काय म्हणतात. तर बघा, रासायनिक क्रियेचा अंतर्भाव न करता एकत्र केलेल्या व 2 किंवा अधिक अन्नद्रव्य पुरविणाऱ्या खतांना काय म्हणतात. तर ऑप्शन आहे संयुक्त खत, मिश्र खत, द्रवरूप खत, रासायनिक खत. तर आपला राईट आन्सर काय ना, मिश्र खत असे म्हणतात. तर रासायनिक क्रियेचा अंतर्भाव न करता एकत्र केलेल्या व 2 किंवा अधिक अन्नद्रव्य पुरविणाऱ्या खतांना मिश्र खत असे म्हणतात. नेक्स्ट बघा, खत निर्मिती नोंदणी क्रमांक, खतांचे नाव व प्रकार याचा उल्लेख कोठे करावा. तर कोठे करावा बघा. ऑप्शन बघा, पोत्याच्या मध्ये, दुकानाच्या फलकावर, बॅगेच्या लेबलवर, पोत्याच्या तळाशी. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, कोठे असते. खत निर्मिती नोंदणी क्रमांक, खताचे नाव व प्रकार यांचा उल्लेख कोठे करावा. तर 18 नंबरचा क्वेश्चन आहे बॅगेच्या लेबलवर. बॅगेवर लेबल असतात ना, आता आपण
सोयाबीनचे बॅग आणतो, तुरीचे बॅग आणतो, त्याच्यावर एक बघा चौकोन डबा असा लेबलचा असतो, त्याच्यात सर्व माहिती अशी दिलेली असते तशा पद्धतीचं. त्याच्यावर नोंदणी क्रमांक, खताचे नाव व प्रकार याचा उल्लेख असतो. बघा तुम्ही शेतकऱ्यांची मुलं असेल तर, मी तर आहे, मला माहिती आहे, तुम्ही बघा आहे की नाही. नसेलही तर लक्षात ठेवा, कारण पेपरच्या दृष्टीने आवश्यक आहे बॅगेच्या लेबलवर. नेक्स्ट बघा, भारतात सर्वप्रथम कोणत्या गव्हर्नरने वनविषयक धोरण जाहीर केले? तर कोणत्या गव्हर्नर? लॉर्ड मोर्ले, वॉरेन हेस्टिंग्ज, लॉर्ड डलहौसी यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे लॉर्ड डलहौसी. हा क्वेश्चन आपण काल घेतला होता, तर तिथून सुरुवात केली आहे. म्हशीच्या दुधाची आम्लता किती आहे? तर किती आहे म्हशीच्या दुधाची आम्लता? ऑप्शन बघा, 0.9 ते 0.12, 0.12 ते 0.14, 0.12 ते 0.14%, 0.14 ते 0.15%. आपला राईट आन्सर काय आहे ना? आपला राईट आन्सर आहे 3 नंबर, 0.12 ते 0.14% एवढी म्हशीच्या दुधाची आम्लता आहे. लक्षात ठेवा क्वेश्चन, म्हशीच्या दुधाची आम्लता. मेंढीच्या दुधात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? काल झालेला क्वेश्चन आहे हा. तर बघा 80%, 79.4%, 79.8%, 82.8%. आपला राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे 3 नंबर ऑप्शन, 79.8%. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, भारताचे कुक्कुटपालनात प्रतिवर्ष उत्पादन किती आहे? तर किती आहे कुक्कुटपालनात भारताचे प्रतिवर्ष उत्पादन? तर बघा ऑप्शन 40 ते 60 अब्ज, 45 ते 60 अब्ज, 55.90 अब्ज, 55.63 अब्ज. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 90 नंबरचा क्वेश्चन आहे. तर 55.63 अब्ज एवढे भारताचे कुक्कुटपालनात प्रतिवर्ष उत्पादन आहेत. लक्षात ठेवा. पोषक जमिनीसाठी अतिसहनशील गवत कोणते? तर कोणते? पॅराग्रास, कर्नाल, अंजन गवत, मार्वेल. तर आपलं राईट आन्सर आहे पॅराग्रास. सॉरी, पॅराग्रास नाही आहे याचा आन्सर. 91 नंबरचा क्वेश्चन आहे. कर्नाल हे याचं राईट आन्सर दिलं आहे. तर मला तरी वाटते पॅराग्रास आहे. तुम्हालाही काही कन्फ्युजन असेल तर मला सांगा, नाही तर कर्नाल हे याचा आन्सर. कंटिन्यू ठेवा. नेक्स्ट बघा, जनावरांच्या वजनाच्या किती टक्के चारा द्यावा लागतो? जनावरांना वजनाचे किती टक्के चारा द्यावा लागतो जनावरांना? बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 6 ते 8%, 5 ते 9%, 3 ते 4%, 2 ते 2.5%. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 3 ते 4% वजनाच्या, जनावरांच्या वजनाच्या 3 ते 4% त्यांना चारा द्यावा लागतो. लक्षात ठेवा, 3 ते 4%. इंटेन्सिव्ह कॅटल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कधी सुरू झाला? तर कधी सुरू झाला इन्सेंटिव्ह कॅटल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट? 1955, 1965, 1975, 1980. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 1965 मध्ये चालू झाला इंटेन्सिव्ह कॅटल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. दूध उत्पादनासाठी दुधाच्या प्रमाणात किती खुराक द्यावी? तर किती खुराक द्यावी दूध उत्पादनासाठी दुधाच्या प्रमाणात? तर बघा ऑप्शन 20 ते 30%, 30 ते 35%, 35 ते 45%, 40 ते 50%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? आपलं राईट आन्सर आहे 40 ते 50% एवढी खुराक द्यावी लागते दूध उत्पादनासाठी दुधाच्या प्रमाणात जनावरांना. नेक्स्ट बघा, वाढलेल्या चाऱ्यापासून जनावरांना कोणते जीवनसत्व मिळते? तर कोणते जीवनसत्व मिळते वाढलेल्या चाऱ्यापासून जनावरांना? ऑप्शन बघा, अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? ड जीवनसत्व मिळते वाढलेल्या चाऱ्यापासून जनावरांना. लक्षात ठेवा, वाढलेल्या चाऱ्यापासून जनावरांना कोणते जीवनसत्व मिळते? तर ड जीवनसत्व मिळते. बघा एकदम IMP क्वेश्चन आहे. गाभण गाईस रोज किती आंबवण्याचे प्रमाण द्यावे? बघा, गाभण गाईस रोज किती आंबवण्याचे प्रमाण द्यावे? तर ऑप्शन आहे 1 किलो, 1 ते 1.5 किलो, 2 किलो, 2 ते 2.5 किलो. तर आपला राईट आन्सर काय आहे ना? 96 नंबरचं 2 ते 2.5 किलो
गाभण गाईस रोज आंबण्याचे प्रमाण द्यावे। बघा नेक्स्ट, सानेन्या शेळीचे मूळ स्थान कुठले? तर कुठले सानेन्या शेळीचे मूळ स्थान? ब्रिटन, जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका। तर आपलं राईट आन्सर काय ना, स्वित्झर्लंड इथले सानेनी शेळी मूळ स्थान। लक्षात ठेवा। ऑपरेशन फ्लडचा 1997चा हा कितवा टप्पा आहे? तर कितवा टप्पा 1997चा ऑपरेशन फ्लडच्या योजनेचा? तिसरा, चौथा, सहावा, आठवा? तर आपला राईट आन्सर काय येणार? 98 नंबरचा क्वेश्चन आहे। तिसरा टप्पा आहे ऑपरेशन फ्लडचा 1997 या सालचा। तर कितवा टप्पा आहे? तिसरा। लक्षात ठेवा। आंब्याची बिनकोईची जात कोणती? तर कोणती आहे बिनकोईची जात? सिंधू, माहीम, केशर, पायरी? तर आपला राईट आन्सर काय ना, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला पाठवा, कारण तुम्हाला पण याचा आन्सर माहिती आहे, सर्वांनाच माहिती असायला पाहिजे। आणि हे टॉपिक आणि हे क्वेश्चन भरपूर वेळा आलेला आहे एक्झामला। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात आंब्याची सर्वात जास्त वापरली जाणारी जात कोणती आहे? तर कोणती सर्वात जास्त वापरली जाते आंब्याची जात महाराष्ट्रात? तर बघा ऑप्शन, अलीपसंत, गोवा, माहीम, रत्ना। तर आपलं राईट आन्सर काय? या ऑप्शनपैकी सांगायचं। बाकीच्या आता भरपूर जाती वापरत आहेत, पण इथे जेवढे ऑप्शन दिले आहेत त्याच्यापैकी, एक्झाममध्ये जेवढे ऑप्शन देतात त्याच्यापैकीच आपल्याला आन्सर लिहावं लागतं। बाकीच्या जातींचा काही इथे फायदा नाही आहे, जे दिलं आहे त्याच्यापैकी आन्सर करायचं असतं। त्याच्यामुळे याच्यापैकी कोणती जात वापरली जातात हा क्वेश्चन आहे, तर याच्यापैकीच आन्सर सांगायचं। तर 104 नंबर, रत्ना ही जात महाराष्ट्रात आंब्याची सर्वात जास्त वापरली जाणारी जात आहे। नेक्स्ट बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंब्याच्या तोतापुरी व केशर पासून कोणती जात बनवली आहे? तर बघा PYQ क्वेश्चन आहे हा। महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंब्याच्या तोतापुरी व केशर पासून कोणती जात बनवली? तर ऑप्शन आहे साईराज, साई माहेर, साई बार, साई सुगंध। तर आपलं राईट आन्सर काय ना, साई सुगंध। लक्षात ठेवा, साई सुगंध ही जात बनवली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आंब्याच्या तोतापुरी व केशर पासून या जातच्या संकर करून। नेक्स्ट बघा, जम्बो कोळंबीला देशावरील नाव काय आहे? तर काय नाव आहे देशात जम्बो कोळंबीला? तर वर्गी, झिंगा, मुळशी, सारंगा। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, झिंगा। जम्बो कोळंबीला झिंगा या नावाने सुद्धा ओळखतात देशात। नेक्स्ट बघा, राज्यातील कोळंबी बीज उगवण केंद्र कुठे आहे? तर कुठे आहे राज्यातील कोळंबी बीज उगवण केंद्र? तर ऑप्शन आहे ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, गोंदिया। तर आपला राईट आन्सर काय आहे ना, ठाणे। ठाणे जिल्ह्यात आपलं महाराष्ट्रातील कोळंबी बीज उगवण केंद्र आहे। नेक्स्ट बघा, 104 नंबरचं, कोरडवाहू जमिनीवर जास्तीत जास्त मर्यादा किती आहे? तर किती आहे कोरडवाहू जमिनीवर जास्तीत जास्त मर्यादा? तर 15 हेक्टर, 18 हेक्टर, 20 हेक्टर, 21 हेक्टर? तर आपलं राईट आन्सर काय ना, 21 हेक्टर। कोरडवाहू जमिनीवर जास्तीत जास्त मर्यादा 21 हेक्टरपर्यंत आहे, म्हणजे 21 हेक्टरपर्यंत मर्यादा आहे त्याच्यावर। नेक्स्ट बघा, डॉक्टर P.M. दांडेकर समितीने पीक विमा योजना राबविण्यास कधी सुरुवात केली? तर कोणाची पीक विमा योजना? डॉक्टर P.M. दांडेकर समिती यांनी पीक विमा योजना राबविण्यास कधीपासून सुरुवात केली? तर आपला राईट आन्सर काय येणार? 1965, 1968, 1975, 1980। तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1975। 1975 पासून डॉक्टर P.M. दांडेकर समितीने पीक विमा योजना राबविण्यास सुरुवात केली। नेक्स्ट बघा, मोसंबी लागवडीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन आहे पहिला, दुसरा, तिसरा, पाचवा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे पहिला। मोसंबी लागवडीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे, लक्षात ठेवा, मोसंबी लागवडीत। नेक्स्ट बघा, डाळिंब ही पिकाचे मूळ स्थान या राष्ट्राचे? तर कोणत्या राष्ट्राचे डाळिंबाचे मूळ स्थान? इराक, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त? तर आपलं राईट आन्सर काय येणार? इराण। डाळिंब ही मूळचे इराण या राष्ट्राचे आहे, लक्षात ठेवा। फुले ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाची आहे? तर फुले ही जात कोणत्या पिकाची? सफरचंद, चिकू, डाळिंब, पपई? तर आपलं राईट आन्सर काय आहे ना,
डाळिंबाची जात आहे फुले ही. फुले ही जात खालीलपैकी डाळिंब या पिकाची आहे, लक्षात ठेवा. पाणथळ जमिनीसाठी कोणते गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त आहे? पाणथळ जमिनीसाठी कोणते गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त आहे? म्हणजेच जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त असे गवत हे जे पाणथळ जमिनीत येते ते गवत कोणते आहे? तर 109 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपलं बघा ऑप्शन आहे कर्नाल, अंजन, स्टायलो, पॅराग्रास. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, अंजन. अंजन हे गवत पाणथळ जमिनीसाठी उपयुक्त आहे आणि ते गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, लक्षात ठेवा. गाई व म्हशींना त्यांच्या वजनाचे किती टक्के पाणी लागते? तर किती टक्के पाणी लागते गाई व म्हशींना त्यांच्या वजनाच्या? तर 5 ते 8%, 8 ते 15%, 10 ते 20, 15 ते 20. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 10 ते 20% पाणी पाहिजे त्यांच्या वजनाच्या, लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे भारतास कुक्कुटपालनास प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले. तर कोणी मिळवून दिले भारतातील कुक्कुटपालनास प्रतिष्ठेचे स्थान? तर डॉक्टर C.V. राव, डॉक्टर रामचंद्र राव, डॉक्टर B.V. राव यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, डॉक्टर B.V. राव यांनी भारतात कुक्कुटपालनास प्रतिष्ठेचे स्थान मिळवून दिले आहे. नेक्स्ट बघा डॉली नावाची पहिली क्लोन मेंढी कधी जन्माला आली? तर कधी जन्माला आली डॉली नावाची पहिली क्लोन मेंढी? तर ऑप्शन बघा 1996, 1997, 1998, 1999. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, 1997 साली डॉली नावाची पहिली क्लोन मेंढी ही जन्माला आली. तर क्लोन मेंढीची जात कोणती? तर डॉली, लक्षात ठेवा. व्हेरी IMP क्वेश्चन आहे आणि आलेले क्वेश्चन आहे ते आधी. नेक्स्ट बघा जागतिक अंडी उत्पादनात प्रथम स्थान कोणत्या देशाचे आहे? तर जागतिक अंडी उत्पादनात प्रथम स्थान हे कोणत्या देशाचे आहे? तर चीन, रशिया, भारत, अमेरिका. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना, चीन. जागतिक अंडी उत्पादनात प्रथम स्थान हा चीन या देशाचा आहे. नेक्स्ट बघा दुधात सर्वाधिक असणारे प्रथिने कोणते? तर कोणते प्रथिने दुधात सर्वाधिक आहे? तर बघा लॅक्टोज, केसिन, लॅक्ट, अल्ब्युमिन, लॅक्ट, ग्लोब्युलिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे केसिन. केसिन हे आपलं राईट आन्सर आहे, लक्षात ठेवा. दुधात सर्वाधिक असणारे प्रथिने कोणते आहे? तर केसिन आहे. नेक्स्ट बघा महाराष्ट्रात ठिबक सिंचनात किती टक्के अनुदान शासन देते? तर किती टक्के अनुदान देते शासन ठिबक सिंचनासाठी? बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 25%, 35%, 50%, 75%. तर आपलं राईट आन्सर काय ना, 50%. 50% अनुदान देते सरकार ठिबक सिंचनात, महाराष्ट्र सरकार, लक्षात ठेवा. आणि 50% आपल्याला स्वतः जोडून लावावं लागते, तेव्हा आपल्याकडे ठिबक सिंचन संच येतो. पाश्चरायझेशन न केल्यास दूध किती तासात आम्लयुक्त बनते? तर किती तासात आम्लयुक्त बनते दूध? पाश्चरायझेशन म्हणजेच न तापवल्यास. तर बघा 4 तासात, 5 तासात, 6 तासात, 8 तासात. तर आपलं राईट आन्सर आहे 8 तासात. 4 नंबरचा ऑप्शन आहे आपला राईट आन्सर आहे. 8 तास जर दूध तापवलं नाही तर ते दूध आम्लयुक्त बनते, म्हणजेच खराब होते. नेक्स्ट बघा भारताचा नारळाच्या उत्पादनात जागतिक वाटा किती टक्के आहे? तर किती टक्के वाटा आहे भारताचा नारळाच्या उत्पादनात जागतिक वाटा? तर 15%, 20%, 22%, 26%. तर आपला राईट आन्सर काय आहे ना, 26%. 26% वाटा आहे भारताचा नारळ उत्पादनात जागतिक स्तरावर, लक्षात ठेवा. नारळाची दर हेक्टरी उत्पादन करणार राज्य कोणते? दर हेक्टरी उत्पादन करणार नारळाचे राज्य कोणते? तर केरळ, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू. तर आपलं राईट आन्सर काय ना, तामिळनाडू. हे आपले नारळ उत्पादन करणारे दर हेक्टरी उत्पादक राज्य आहे तामिळनाडू, लक्षात ठेवा. राज्याचा सोयाबीनच्या उत्पादनात कितवा क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचा सोयाबीनच्या उत्पादनात? तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर आपलं राईट आन्सर काय ना, दुसरा नंबर आहे महाराष्ट्राचा सोयाबीनच्या उत्पादनात क्रमांक लागतो. नेक्स्ट बघा सोयाबीन व तूर हे आंतरपीक कोणत्या प्रमाणात घ्यावे? तर कोणत्या प्रमाणात घ्यावे सोयाबीन व तूर हे आंतरपीक? 1:1, 2:1, 3:1, 2:2.
तर आपलं राईट आन्सर काय ना 3:1. 3 तास सोयाबीनचे आणि 1 तास तुरीचं. अशा पद्धतीनं तूर व सोयाबीन हे आंतरपीक घ्यावे असं येथे प्रमाण दिलेलं आहे, लक्षात ठेवा. तर चला, आज आपला हा दुसरं लेक्चर होतोय PYQ सिरीजचं संपलेलं आहे. रोजचे एक लेक्चर घेतलं जाणार. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. प्रत्येक व्हिडिओ लाईक करत चला जे बघत असणार त्यांनी, नाही तर मी सिरीज बंद करून देणार. कारण मला पण लाईक आणि सबस्क्रायबरची आवश्यकता आहे आणि मी तुम्हाला जी आवश्यक माहिती आहे ती देत आहे. त्याच्या मला पण माहिती आहे मी तुम्हाला काय देत आहे. तुमच्याकडून पण मला काही नको आहे, फक्त सबस्क्राईब आणि लाईक हवे, ते तुम्ही नक्की करा. चला तर भेटूया उद्याला नेक्स्ट लेक्चरला.